सचिन आऊट झाला, पण आदित्य ठाकरेंच्या वरळी विधानसभेला धोका नाही. उपसभापती पदासाठी शिंदे गटात एकही लायकीचा माणूस नाही, म्हणून शिवसेनेमधून उमेदवार घ्यावा लागला. ही शिंदे गट मधल्या नेत्यांची खरी लायकी. भाजप आणि शिंदे गट हे पक्ष वांजोटी आहेत, नामर्द आहेत, म्हणून दुसऱ्यांनी काढलेली पोरं पळवून नेतात. एकनाथ शिंदे, तुमचा धंदा जोरात चालू आहे, जरा सांभाळून. मंदी आली तर कोसळेल. महाराष्ट्रातली जनता आज पण ठाकरेंसोबत आहे बघा. 71% कुठं आणि हे 8% कुठं. शिवसेनेवर संकट येत आहे. तुमच्या माझ्या शिवसेनेवर, छत्रपती शिवरायांच्या विचारांवर चालणाऱ्या त्या पक्षावर संकट येत आहे आणि मावळे पळतायत. मावळे गडाचे, मला ते पुन्हा तो प्रसंग आठवतो तान्हाजी मालुसरेंचा. ज्यावेळेस तान्हाजी मालुसरे धारातीर्थी पडले होते, तो गडावरचा दोर कापला गेला होता. शेलार मामांकडनं गडावरचा दोर कापला. अरे तुमचा बाप मरून पडलाय, तुम्ही पळताय काय भेकडांसारखे. आता उड्या मारून मरा, नाहीतर तलवारी काढा आणि लढून मरा. आणि मावळे पुन्हा माघारी फिरले होते उदयभानाच्या विरोधात. तुम्हाला आठवतो तो सगळा इतिहास. या शिवसेनेला संपवण्यासाठी आज समस्त दिल्ली आपल्यातलेच खंडोजी खोपडे, अनाजी पंत आणि आपल्यातले सूर्याजी पिसाळ शिवसेनेच्या समोर असे उभे ठाकलेले असताना, मावळ्यांनो तुम्ही पाठ दाखवलीत शिवसेनेला. उभा भारतीय जनता पक्ष शिवसेनेला संपवू शकत नाही, म्हणून एक खंडोजी खोपडे उभे केले आणि या खंडोजी खोपड्यांना अशा प्रकारे त्या फुटक्या फुग्यांना हवा भरून त्यांना ते बळ भरलं जातं आणि ते शिवसेनेवर सोडले जातात. शिवसेनेला संपवणारा हा कधीही पैदा होऊ शकला नसता, जोपर्यंत हा अशा प्रकारचा आपल्यातलाच घरातला घरभेदी जोपर्यंत शोधला गेला नाही तोपर्यंत. आतून बुरुज उडवले गेले शिवसेनेचे, आतून आत हात घालून बुरुज उडवले गेले, तोपर्यंत बाहेरून शिवसेनेचे बुरुज कधीच उडले नसते. आणि ह्या सगळ्याचं उगमस्थान जर कोणी असेल तर ती आहे न्याय व्यवस्था. जर शिवसेनेच्या बाबतीत योग्य वेळेत न्याय झाला असता तर आज शिवसेनेवर ही वेळ पुन्हा आली नसती. म्हणजे पहिल्यांदा फुटून, दुसऱ्यांदा फुटून, तिसऱ्यांदा पुन्हा शिवसेनेच्या आमदारांवर येते. म्हणजे पहिल्यांदा त्यावेळेस आमदार फुटले, गुवाहाटी पळाले, त्यानंतर शिवसेनेचे खासदार फुटले, त्यानंतर पुन्हा शिवसेनेचे खासदार फुटले आणि पुन्हा आता आमदार फोडण्यावर आलात. काय चाललंय हे? बरं, नगरसेवकाचा टप्पा तर मी घेतलाच नाही. 5वी फूट आहे शिवसेनेची, 5वी फूट. जर न्याय व्यवस्था उघड्या डोळ्याने हे सारं पाहत असेल, तो कुठला चुना नावाचा आयोग, तो आयोग जर असा उघड्या डोळ्यांनी हे सारं पाहत असेल, त्या आयोगाची राहून उपयोग काय? त्या न्याय व्यवस्थांच्या इमारतींचं ते उद्घाटन करत फिरतात हे सारे. त्या न्याय व्यवस्थांच्या इमारतींचं आपण काय लोणचं घालायचं का? न्याय व्यवस्थेने न्याय वेळेत करावा, नाहीतर ही असले पक्ष, सारे पक्ष, आज शिवसेना जात्यामध्ये 5व्यांदा भरडली जाते. बाकी सारे पक्ष सुपात आहेत आणि त्यातली कित्येक उदाहरणं आपण पाहिलीत. आम आदमी पक्ष पाहिलात कशा प्रकारे ते 7-8 खासदार काढले. त्यानंतर समाजवादी पक्षासारखा पक्ष फुटेल. हे घडत राहणार जोपर्यंत ह्याच्यावर न्याय व्यवस्थेचा जरब येत नाही. हे घडत राहणार. अनेक गोष्टी आहेत आज तुम्हा सर्वांसमोर ठेवण्यासारख्या. पण वरळी सारख्या ठिकाणाहून ज्यावेळेस हा माणूस आपल्याकडे आला होता, 2009चा मला वाटतं हा पहिला आमदार, त्यावेळेस ते मंत्री राहिले. 2009च्या त्यांच्या सरकारमध्ये मंत्री राहिले, गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर राहिले. त्यावेळेस मला वाटतं 2009 मध्ये वरळीतही जेव्हा पहिल्यांदा आमदार निवडून आले, त्यावेळेस काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची युती होती. आणि मनसे त्यावेळेस फॉर्म मध्ये असल्यामुळे मनसे शिवसेनेच्या मतांच्या विभाजनामध्ये मला वाटतं आशिष चेंबूरकर त्यावेळेस त्यांनी शिवसेनेतर्फे निवडणूक लढवली होती. जर वरळीतून तुम्ही मला पाहत असाल नक्की मला दुरुस्त करा. आणि मनसेतर्फे मला आठवत नाही कोण होते, पण मला वाटतं जमादार म्हणून मनसेचे कोणीतरी उमेदवार होते त्यावेळेस. या दोघांच्या मतांमध्ये हे सचिन अहिर त्यावेळेस निवडून आले होते. त्यांची ती पहिला आणि शेवटचा विजय. त्यानंतर 2014 मध्ये पुढचा ज्यावेळेस निवडणूक लागली, आपल्या सुनील शिंदेंनी हवाडा दिला होता. जवळपास 25-1 हजारांच्या मताधिक्याने सुनील शिंदे, आणि त्यावेळेस शिवसेना भाजपा वेगवेगळे लढले होते. 64-65 हजारांचं मतदान सुनील शिंदेंना झालं होतं आणि मला वाटतं 35-1 हजारांचं मतदान ह्या सचिन अहिरांना झालं होतं. आणि भाजपाला 30 हजारांचं मतदान झालं होतं आणि शिवसेनेला जवळपास 65 हजारांचं मतदान झालं होतं. शिवसेना एकट्याने ज्यावेळेस सुनील शिंदे उभे होते त्याही वेळेस सचिन अहिरांना पाडलं होतं. त्यानंतर 19ची निवडणूक आली आणि त्यानंतर 24ची निवडणूक आली. 19 मध्ये आदित्य साहेब उभे राहिले आणि आदित्य साहेबांनी जवळपास 84 हजारांचं मतदान मिळवलं होतं. आणि त्यानंतर पुन्हा एकदा ज्यावेळेस शिवसेनेत फूट घडली 2024 मध्ये, पुन्हा एकदा आदित्य साहेबांना 65 हजारांच्या आसपासचं मतदान झालं होतं आणि त्यावेळेस संदीप देशपांडेंना 20-1 हजारांच्या आसपासचं मतदान झालं होतं.
आताही मिलिंद देवरा जवळपास 55,000 गाठू शकला. मिलिंद देवराला चांगलं मतदान मिळालेलं आहे. मी कुठेही म्हणणार नाही मिलिंद देवराचं मतदान कमी आहे, पण मिलिंद देवराचं मतदान हे भाजपाचं मतदान, स्वतः मिलिंद देवराच्या काँग्रेसचं मतदान त्यावेळेस म्हणजे काँग्रेस बरोबरचे जे आले त्याच्यासोबतचं, आणि त्याच सोबत मग उरलं सोडलं शिंदे गटाचं मतदान 10-12 हजारांचं. अशा प्रकारे 55,000चा आकडा गाठला. पण शिवसेना आणि मनसेचं मतदान मिळवलं. मी का म्हणतो आजही भले फूट झालेली आहे, भले वरळीपर्यंत घरापर्यंत पोहोचलेलं आहे, तरी सुद्धा घाबरण्याची तशी परिस्थिती नाही. आपल्याला पक्ष संघटन पुन्हा एकदा मजबूत करावं लागेल. मनसे आणि शिवसेना या दोघांच्या एकत्रित मताची जर बेरीज केलीत तर आजही शिवसेना मनसे तिथे स्ट्रॉंग आहे. आणि या सगळ्या आणि आत्ताचा सध्याचा तुम्ही या 2-3 वर्षांचा काळ पहा, भाजपा हा तळाला जाणारा पक्ष असणार आहे. भाजपा सकट भाजपा सोबतचे हे आहेत ना बगल बच्चे, दोन्ही ज्या कुबड्या आहेत भाजपाच्या, त्या कुबड्या सुद्धा तळाला जाणार आहेत. ह्या कुबड्यांना आधार खरं तर भाजपाचा आहे, भाजपाला आधार कुबड्यांचा नाहीये, कुबड्याला आधार भाजपाचा आहे. एकनाथ शिंदेंना जर भाजपाचं तो प्राणवायू तुम्ही बाजूला काढा, एकनाथ शिंदेचं अस्तित्व काय आहे? काल मला वाटतं राजू शेट्टींची एक मुलाखत मी पाहिली, त्यात त्यांनी हाच शब्द वापरलेला आहे. एकनाथ शिंदेंना अस्तित्व हे भाजपाने दिलेलं आहे, त्यांना चेहरा हा भाजपाने दिलेला आहे. जोपर्यंत तो प्राणवायू भाजपा फुंकतोय तोपर्यंत एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाचं अस्तित्व, त्यानंतर हा गट भाजपामध्येच विलीन होणार जे काही आहे. 2029 मध्ये भारतीय जनता पक्षाला देशभरामध्ये हवाडा मिळणार आहे. भारतीय जनता पक्ष आज 240 ज्या जागा निवडून आणल्या, 400 पारचा नारा देऊन भारतीय जनता पक्ष 240 वर येऊन थांबला. भविष्यामध्ये हा 140 सुद्धा गाठू शकणार नाही अशी परिस्थिती आहे देशभरामध्ये. इतकी चीड आहे देशातल्या नागरिक, म्हणजे हिंदू हिंदू म्हणवता आणि हिंदूंच्या राम मंदिरातली चोरी करता, त्या तिजोऱ्यांमधली राम मंदिराच्या त्या दानपेट्यांवर तुम्ही डल्ले मारता, त्या विटांवर डल्ले मारता आणि हिंदू म्हणवता स्वतःला. आता म्हणे काय तर शिवसेनेचं आता ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये आता आमदार फुटणार आहेत. आमदारांमध्ये आता हे सगळं आम्ही 14 ते 15 आमदार आम्ही आता ही फूट घडवून आणणार आहे. आमदारांची नावं सुद्धा घेऊ लागले. शिवसेनेचे आमदार माहिती आहेत तुम्हाला? मी तुम्हाला आमदारांची नावं वाचून दाखवतो. मला सांगा कोण फुटणार आहे याच्यातनं? कोण फुटणार आहे? बघा ना, मला वाटतं संजय देरकर असतील वणीचे, प्रवीण स्वामी असतील, राहुल पाटील असतील, त्यानंतर सिद्धार्थ खरात आहेत, नितीन बापू देशमुख, विशेष आदर आहे नितीन बापूंविषयी, कैलास पाटील असतील, भास्कर जाधव असतील, आदित्य ठाकरे साहेब असतील, वरुण सरदेसाई असतील, सुनील राऊत साहेब असतील, सुनील प्रभू साहेब असतील, मनोज जामसुतकर, बाळा नर, महेश सावंत, अजय चौधरी, हारून खान, संजय पोतनीस, बाबाजी काळे, दिलीप सोपल आणि गजानन लाहोटे. अनेक जण हा प्रश्न करतात, उद्धव साहेब आता आत्मपरीक्षणाची गरज आहे, आत्मचिंतनाची गरज आहे. मला एक साधा प्रश्न आहे, उद्धव साहेबांना आत्मचिंतनाची नाही? हे का घडतं माहितीये तुम्हाला? ईव्हीएमच्या जीवावर पुन्हा एकदा निवडून येण्याची खात्री असते, आयुष्य आराम असतो, पुढच्या पिढ्यांची सोय झालेली असते. हे सगळं का घडतं? प्रशासन पायाशी लोटांगण घालतं, प्रशासन पायाला असं लोळतं कुत्र्या मांजरासारखं. आणि 2029 मध्ये केंद्रातलं भारतीय जनता पक्षाचं सरकार ज्यावेळेस उलथेल, त्याच वेळेस शिवसेनेच्या ह्या केसेस असतील किंवा शिवसेनेच्या बाबतीतल्या ह्या सगळ्या निकालांचे प्रश्न असतील, हे सगळे मार्गी लावता येतील. तोपर्यंत मला तरी वाटत नाही, हे मला सगळं लबाडा घरचं निमंत्रण वाटतं. ह्या तारखा वगैरे म्हणजे शिवसैनिकांना आपलं ठरलंय. तुम्ही आणि मी शिवसैनिक म्हणून आपण शिवसेनेच्या पक्षप्रमुखांच्या पाठीशी ठाम उभे आहोत आणि भविष्यातही ठाम उभे राहू. नेते येतील, नेते जातील. शिवसेना वाढवणं, शिवसेना जगवणं हे तुमचं माझं कर्तव्य आहे.